मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राइब व लाईक करायला विसरू नका। स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश टॉपिक मिस स्लिपरी पार्ट 2। The bell had already rung when I reached the school. ज्यावेळेला मी शाळेत पोहोचले त्यावेळेला बेल होऊन गेलेली होती, म्हणजे मला थोडा उशीरच झालेला होता। द टीचर वॉज इन द क्लासरूम आणि वर्गात शिक्षक होते। आय सॉट परमिशन टू एंटर, मी त्यांना आत येण्यासाठी परवानगी मागितली। द टीचर ओवर अ फ्रॉन ऑन हर फेस, शिक्षकांना हे ऐकून खूप राग आला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आट्या पडल्या। बट शी लेट मी एंटर, पण तरी सुद्धा त्यांनी मला आत येण्याची परवानगी दिली। अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास, आणि त्यांनी मला सांगितलं की हा तास संपल्यानंतर शिक्षकांच्या खोलीत येऊन भेट। हर टोन वॉज नॉट ऑफ अनायरन्स ऑर अँगर, त्यांचा जो स्वर होता तो रागीट किंवा ओरडण्याचा मुळीच नव्हता। येट अन अननोन फिअर मेड मी नर्वस, असं असलं तरी सुद्धा मला कसली तरी अनामिक भीती वाटत होती। रिअश्युरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वुड नॉट पनिश मी। रिअश्युरिंग मीन्स कन्फर्मिंग, का कुणास ठाऊक पण मला कन्फर्म वाटत होतं। मला एक आतून अशी भावना येत होती की कदाचित त्या शिक्षिका या खूप दयाळू असतील आणि मला काही शिक्षा त्या करणार नाहीत। आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप्स, आणि मी खूप मनात संकोच ठेवून भिवूनच पायऱ्या उतरत त्या शिक्षकांच्या खोलीपर्यंत पोहोचले। द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माइल अँड आस्क्ड मी टू सिट बाय हर साइड, पण शिक्षकांनी माझं स्वागत हे हसऱ्या चेहऱ्याने हास्य मुद्रेने केलं आणि मला जवळच बसण्यास सांगितलं। हर टेंडर टोन टर्न माय साइड इनटू सोब्स, आणि हा त्यांचा दयाळूपणाचा जो स्वर होता, आवाज होता, यांनी माझा संकोच दूर झाला किंवा मी सुटकेचा निश्वास टाकला, मला थोडे बरे वाटले। शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड, आणि त्यांनी काय केलं, त्यांनी आपली खुर्ची ही माझ्याजवळ आणली आणि माझ्या डोक्यावरती थापटलं। सेड, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड, आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू। काय झाले तुला बाळ रडायला, मी काहीही बोलले नाहीत किंवा मी कोणताही शब्द तुला बोलले नाही, तुला रागवले नाही, तू का रडत आहेस। आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यूड, आणि मग थोडा वेळ थांबून त्या म्हणाल्या, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज, कॉन्फाइड इन मी फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू। मला सांग तू की तुला नक्की कशाचा त्रास होतो आहे। कॉन्फाइड मीन्स शेअर अ सिक्रेट, आपण एखाद्या मैत्रिणीजवळ जसं आपलं गुपित सांगत असतो, आपलं सिक्रेट सांगत असतो, तसं त्या शिक्षिका मला म्हणाल्या की कॉन्फाइड इन मी फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू, तू तुझं गुपित, तू तुझं सिक्रेट मला सांगू शकतेस, मी तुझी बहीण नाही का, किंवा मी तुझ्या बहिणीसारखी नाही का। अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम, थ्रिल मीन्स ग्रेट जॉय, आणि हे शब्द ऐकून मला अतिशय आनंद झाला, खूप आनंदित झाले मी। फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय अँड क्राय। ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो, बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज, आणि हे ऐकल्यानंतर मला वाटलं की खरंच त्यांना जाऊन बिलगावं आणि खूप रडावं, पण खरोखरच मी काही तसं केलं नाही। मी फक्त त्यांच्याकडे एक अश्रूने भरलेल्या नजरेने पाहतच राहिले।
टेंडरली टीचर कंटिन्यूड, डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी? आणि अतिशय दयाळू स्वरामध्ये ते आवाजात त्या मला म्हणाल्या की खरंच तुला माहित आहे का दीदी या शब्दाचा अर्थ काय आहे? इट मीन्स एल्डर सिस्टर. याचा अर्थ आहे मोठी बहीण. वॉन्ट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स? तू तुझ्या बहिणीला तुझा किंवा तुला होणारा त्रास सांगणार नाहीस का? अमित सॉब्स आय सेड. आणि मग मी अगदी निश्वास टाकून दरम्यानच्या काळामध्ये म्हणाले, द गर्ल्स कीप टीजिंग मी. काय करतात शाळेतल्या मुली मला सारखं वारंवार चिडवत असतात. शी लाव. वाय आर यू स्केअर्ड ऑफ देम? इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर, सो इग्नोर देम. हु इज युअर फ्रेंड? आणि त्या हसून म्हणाल्या की तू त्यांना का भीत आहेस? जर तू अशी रडत राहिलीस तर त्या पेस्टर म्हणजे त्रास देणे, तर त्या तुला आणखीनच त्रास देतील. त्यामुळे काय कर, तू त्यांच्या या चिडवण्याकडे त्रास देण्याकडे तू दुर्लक्ष कर. हु इज युअर फ्रेंड्स म्हणजे तुझी मैत्रीण कोण आहे? आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल. जेव्हा शिक्षिकेने मॅडमनी मला विचारले की तुझी मैत्रीण कोण आहे, त्यावेळेला मी नकारार्थी मान हलवली आणि हे बघून आमच्या शिक्षिका हसल्या. स्मित हास्य केलं त्यांनी. इट सीम्ड द टीचर हॅड poured her smile into my eyes. Like to be my friend, she said. आणि सगळं त्यांनी त्यांचं हास्य माझ्या नजरेत जणू काय भरलं आणि तुला आवडेल का माझी मैत्रीण व्हायला असं प्रश्न विचारला. The bell rang. She rose with a tender pat on my back. She said, listen, you were a sister all right. Now you are a friend too. आणि नंतर बेल वाजली आणि त्यांनी माझ्या पाठीवर थाप देत अगदी आश्वासक पूर्व थाप देत त्या म्हणाल्या, आई आता मी तुझी बहीणच नाही तर मी काय आहे, तुझी एक चांगली मैत्रीण सुद्धा आहे. आणि मला माझी मैत्रीण कशी लागते, धाडशी पाहिजे. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. आणि तू धाडशी झाली पाहिजेस. I shall always stand by you, rest assured, by little path. Now rise and hope off to your class. Stand by means मी तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे आहे. To stand by someone means to support someone. मी तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे आहे आणि तू काय काळजी करू नकोस. My little पल म्हणजे फ्रेंड्स. माझ्या मैत्रीण आहेस तू आणि तू कोणतीही काळजी करू नकोस. कोणत्याही क्षणी मी तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहे. नाव राईज अँड होप ऑफ युअर क्लास. आणि आता काय करतो, अतिशय आनंदाने तुझ्या क्लासकडे वर्गाकडे जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश. फ्लश म्हणजे काय, माझा चेहरा हा पूर्णपणे असा पुनर्जीवित झाला. मॅडमनी किंवा शिक्षिकेने दिलेल्या शब्दाच्या आश्वासनावरती मला एक्साइटमेंट उत्साह वाटला आणि माझा चेहरा हा पुनर्जीवित होण्याचं काम त्यामुळे झाले. रेड हॉट टू द इयर टिप्स. आणि माझे कान अतिशय उत्साहानं आनंदाने अगदी गरम झाले. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लविश्ड लव ऑन मी दस. अँड हिअर वॉज माय टीचर हू हॅड spontaneously accepted me as a sister, a friend. यापूर्वी कधीही कुणीही लविश मीन्स poured in great quantity म्हणजे खूप प्रकारे असं मला माया दाखवली नाही, माझ्यावर प्रेम केलं नाही. आणि इथं तर माझे शिक्षक जे स्पॉन्टेनियसली मीन्स ॲट वन्स एकदमच एकाच भेटीत मला त्याने ॲक्सेप्ट केलं. कसं, बहिणीच्या स्वरूपात सुद्धा आणि मैत्रिणीच्या स्वरूपात सुद्धा. आय वॉज बिहाइंड माय सेल्फ विथ जॉय. टू बी बिहाइंड वन सेल्फ मीन्स टू लूज कंट्रोल ऑफ वन सेल्फ. आणि मी जे एका क्षणामध्ये किंवा
स्वतःवरचा विश्वास नसणारी, कायम स्वतःवरचा तोल घसरणारी अशी खूप आता आनंदित झालेले होते या शब्दांनी, मॅडमांच्या आश्वासाने. आय वॉन्टेड टू चकल. चकल्स मीन्स मंद हास्य. टू बर्स्ट इन टू नियर हिस्ट्रिकल लाफ्टर. आणि मला असं मंद हास्य करायचं होतं आणि एक अनामित आनंद व्यक्त करायचा होता. लाफ्टर, हिस्ट्रिकल लाफ्टर मीन्स अनकंट्रोल लाफ्टर. एक मोठ्याने, मला खूप मोठ्याने हसायचं होतं, खूप आनंद व्यक्त करायचा होता, परंतु मी एक स्मित हास्य तिथं केलं. On winged feet, I ran to my class. Soon I was lost in a rare reverie. आणि मी अगदी पायाला पंख लावल्याप्रमाणे वर्गात गेले. I was lost in a rare reverie means dreamy sleep. मी ओशाळले किंवा जे स्वप्नाच्या दुनियेत जात होते ते मी हरवले, म्हणजे मी आता कॉन्फिडंट झाले. I forget that I was sitting in a class of wild girls whose prime pastime was teasing me. मी हे सुद्धा विसरले की मी अशा मुलींच्या वर्गात मध्ये बसलेले आहे की ज्या मुलींच्या भूतकाळ किंवा ज्या मुलींचा जास्तीत जास्त काळ हा मला चिडवण्यातच गेला होता. During the break, the water bottle that I was drinking from fell on me and I got fully drenched. मधल्या सुट्टीमध्ये काय झालं तर पाणी पित असताना पाणी माझ्या अंगावरती खूप सांडलं आणि मी खूप ओले झाले. Right in front stood Maya and Chanda, laughing away to their heart's content. आणि माझ्या समोरच उभ्या असलेल्या माया आणि चंदा या माझ्याकडे बघून अगदी मोठमोठ्याने हसू लागल्या. चंदा टीज, From the slippery hands of Slippery, the slippery bottle went sleep. Sleep, sleep, sleep. And now, let's watch the fun, said Veena. चंदा म्हणाली की या घसराळू मुलींच्या हातातून सुद्धा बाटली घसरलेली आहे, घसरलेली आहे, घसरलेली. आणि वीणा म्हणत होती की चला आता मजा बघा. I was squeezing the water out of my wet frock. Remembering the teacher's words, I turned my back to them and ignored them completely. They were nonplussed and went away. I sensed a feeling of victory. आणि मी काय केलं की माझा फ्रॉक सगळा पिळून काढला पाणी त्यातलं, कारण माझ्या लक्षात माझ्या शिक्षकांचे शब्द होते. मी वळले, त्या मैत्रिणींच्याकडे बघितले आणि त्यांना दुर्लक्ष केलं. They were nonplussed. Nonplussed means confused and unable to react. त्या गोंधळल्याने त्यांना काय करावे हे सुचेना. आणि हे बघून आय फीलिंग ऑफ विक्टरी, मला खूप विजय मिळवल्यासारखं वाटत होतं. Before the school closed for the day, the teacher came to the classroom again and said to me, From today you are going to be responsible for bringing the register, chalk and duster every morning. शाळा संपण्यापूर्वी त्या दिवशी शिक्षिका परत माझ्या क्लासरूम जवळ आल्या, वर्गाजवळ आल्या आणि मला म्हणाल्या की आजपासून तुला मी एक जबाबदारी सोपवणार आहे. कोणती? की रोज सकाळी रजिस्टर, हजेरीपत्र किंवा खडू आणि डस्टर आणण्याचं काम तुझं आहे. कम, टेक दिस की, कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम. आणि इकडे ये, ही किल्ली घे आणि ह्या वह्या घेऊन काय करतो, शिक्षकांच्या खोलीकडे जा. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर. आस्क द प्यून टू शो यू माय ड्रॉवर. काय कर, ह्या किती आहेत हे पण मोज आणि ड्रॉवर मध्ये ठेव. आणि माझा ड्रॉवर कसा शोधशील तर शिपायाला विचार माझा ड्रॉवर कुठं आहे ते. My otherwise trembling legs were now filled with some miraculous strength. एरवी थरथरणारे माझे पाय आता मात्र अचानक अद्भुत शक्तीने भरलेले होते. I rushed enthusiastically and completed the assigned job
in a jiffy. Assign means allot. In a jiffy means within no time. वेळ न घेता अगदी उत्साहाने मी माझं काम पूर्ण केलं. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. आणि हे काम संपवून जेव्हा मी ही किल्ली त्या शिक्षकांच्या टेबलवर ठेवली तेव्हा त्या माझ्याकडे बघून मंद हसल्या. मी सुद्धा स्मित हास्य केले. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टू. अगदी म्हणजे नखशिकांत म्हणतो आपण त्याला. आणि मी अगदी थ्रिल झाले होते, अचंबित झाले होते, अद्भुत झाले होते. आय फेल्ट माय लिटिल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. आणि मला जाणवलं होते की माझं छोटंसं हृदय अगदी अभिमानाने भरलेलं आहे. अभिमानाने आपण म्हणतो ना, ऊर अभिमानाने भरून आला, त्या पद्धतीने तिला अभिमान वाटत होता. आय फाउंड नो अक्वायर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. अक्वायर्डनेस म्हणजे अन अनकम्फर्टेबल फिलिंग. तिचा फ्रॉक पूर्ण ओला झालेला होता, म्हणजे तिचा म्हणजे स्लिपरीचा. इथं आय म्हणजे माझा. आय फाउंड माझा जरी फ्रॉक पूर्ण ओला झालेला होता तरी मला त्याचं काहीही वाटत नव्हतं. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर व्हाईल रिटर्निंग होम. आणि कोणताही दडपण किंवा भीती मला घरी जाताना रोजच्यासारखी कोणतेही दडपण नव्हतं. मला खूप आनंद आणि अभिमान वाटत होता.